चांदणी चौकामध्ये खूप मोठी उद्घाटन भूमिपूजन झाले. त्यावेळेला याचा नारळ फुटला होता. दुसरा बनकर फाटा ते घोडेगाव ते भीमाशंकर ते राजगुरुनगर या रस्त्याचा सुद्धा नारळ फुटला होता. आता 2017 आज आहे, 9 वर्ष होऊन गेले. नारळ फुटला, पुढं काही झालं नाही. गडकरीनं हे दाबून केलेलं आहे, पण काही झालं नाही. त्यामुळं आता ठीक आहे, वेळ लागेल. आता मला वाटतं दुरुस्ती क्षेत्रात आलेलं आहे. अजून 2 वर्षांनी काम चालू व्हायला हरकत नाही या रस्त्याचं. पुढची रणनीती काय असेल? तुम्ही मागच्या काळात म्हटलं होते की रस्ता रोको करू, आंदोलन करू, पंतप्रधानांना भेटू. पुढची दिशा काय असेल? रेल्वेच्या संदर्भामध्ये मला नाही वाटत काही आता कुणीही किती आंदोलन जर केली, कारण ज्या वेळेला तुम्हाला करायला पाहिजे त्या वेळेला कोणी केलं नाही. ज्यांनी करायला पाहिजे काम पाठपुरावा कुठं केला कोणी? नुसती फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर लेटर हेड टाकायचं आणि त्याच्यावर येलो लाईन मी काहीतरी हायलाईट करायचं. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पोच एकाही पत्राची नव्हती कधीच. आतापर्यंत जेवढी पत्र त्यांनी दाखवली आहे ती फक्त एखादं काम मंजूर झालं की ते पत्र दाखवायचं आणि त्याच्यामध्ये पिवळ्या लाईननं अंडरलाईन करायचं.